माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नुकत्याच केंद्र शासनातर्फे सादर करण्यात आलेला बजेटचा प्रस्ताव म्हणजे रेल्वेचे खासगीकरण करून विकण्याचा डाव असल्याचे प्रतिपाद आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले। रेल्वे बजेटमध्ये नायडू यांनी 142 वेळा पीपीपी असे उच्चारले असून हे रेल्वेचे खासगीकरण आहे व सरकारची रेल्वेला विकण्याची मानसिकता आहे असेही नवाब मलिक म्हणाले। पिछली सरकार के कार्यक्रमों को पुनर्घोषित करने वाला बजट रहा है। रेल मंत्री ने भारतीय रेल को बेचने की घोषणा की है। पीपीपी 3 शब्दों के अलावा कोई भी घोषणाएं नहीं की गई। पानी से लेके हर चीज प्राइवेटाइजेशन के माध्यम से होगा और हमें लगता है कि भारतीय रेल को बेचने की शुरुआत घाटा ज्यादा दिखाना और देश की संपत्ति को बेचना ये भारतीय जनता पार्टी का कार्यक्रम रहा है। वो रेलवे को लागू करने की तैयारी बीजेपी की होता है। पिछली सरकार ने हाई स्पीड ट्रेन चलवाई, इसी की घोषणा आज की जा रही है, जिसका ट्रायल अभी पिछले सप्ताह हुआ है। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्यातर्फे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांना कंत्राटी शिक्षकाप्रमाणे असलेल्या सेवा काळ गृहीत धरणे तसेच 20 ग्रामपंचायतीमागे 1 विस्तार अधिकारी नेमणे या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी युनियनतर्फे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। यासाठी राज्यभरातील ग्रामसेवक धरणे आंदोलनात सहभागी झाले असून सरकारकडे वेळोवेळी या बाबतीत मागणी केली असूनही त्यावर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही। यामुळे राज्यभरातील ग्रामसेवकांनी आपले काम स्थगित करून आंदोलनात सहभागी झालेले आहे। या विषयाची अधिक माहिती युनियन अध्यक्ष LG गायकवाड यांनी गरजा महाराष्ट्राशी बोलताना दिली। तुम्ही आज 27,927 ग्रामपंचायती बंद करून महाराष्ट्रातील ग्रामसेवक संवर्ग ग्रामसेवकाची संख्या 22,840 ही सर्व विभागाने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आझाद मैदानावर धरणे आंदोलनासाठी बसलेली आहे। यांची रास्त आणि न्याय मागणी सरकारला आम्ही पुरेसा वेळ दिला आणि पुरेसा वेळ दिल्याच्या नंतरही राज्य सरकारने आमच्या मागण्या मंजूर न केल्यामुळे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांना चांगले संस्कार मिळावे म्हणून ट्विंकल प्ले स्कूल या शाळेमध्ये लहान मुलांना एकादशी निमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठलाची पालखी तयार करण्यात आली। लहान मुलांना चांगले संस्कार मिळावे या उद्देशाने असे उपक्रम घेतले जातात असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले। यावेळी पालक आणि शिक्षक यांनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतला। ट्विंकल लिटिल नर्सरी शाळेचं नाव आहे। मी ही शाळा 2007 पासून या अंगणवाडी ट्विंकल झाडापण केंद्रामध्ये चालवते आहे। इथे संस्कार केंद्र आहे पण त्यामुळे संस्कार मुलांना घडावे म्हणून आम्ही ट्रेडिशनल डे सगळे साजरे करतो। आम्ही म्हणजे आषाढी एकादशीपासून पाडव्यापर्यंत होळी वी सगळं आम्ही साजरं करत असतो। कारण मुलांना ना इंग्लिश मीडियममध्ये गेल्यामुळे मुलांना काही समजत नाही की आपला बाप्पा कुठला आहे, आपला देव कुठला आहे, म्हणून आम्ही बेस आहे आमचा प्ले ग्रुपचा। त्यामुळे प्ले ग्रुप नसेलचा बेस असल्यामुळे आम्ही हे सर्व करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो। आमचे पालक भरपूर सहकार्य आम्हाला करत असतात। माझ्या शिक्षिका, माझ्या मावश्या सगळं हे करत असतात आमच्या ट्रेडिशनल डेसाठी। त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमाची दाद घेतली आहे त्याबद्दल धन्यवाद। प्राचीन काळापासून यात्रेच्या दिवशी देवाची मिरवणूक ही रथ व पालखी यामधून काढली जात होती, परंतु मधल्या काळात आक्रमणामुळे ही परंपरा लुप्त झाली होती। 18व्या शतकात पेशव्यांच्या काळात श्रीमंत जिवाजीराव खाजगीवाले पेशव्यांच्या दरबारात पेशव्यांचा खाजगी व्यवहार सांभाळत होते आणि पुणे शहराच्या कोतवालीची जिम्मेदारीही ते सांभाळत होते। हे जिवाजी श्री विठ्ठलाचे परमभक्त होते आणि पंढरपुरात ते सतत येत होते। एके दिवशी जिवाजी पंतांना भगवान विठ्ठलांनी स्वतः स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि यात्रेमध्ये दूर दूरहून भाविक दर्शनासाठी येत असतात, परंतु मोठ्या प्रमाणात असलेल्या गर्दीमुळे अनेक भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागते। म्हणून भगवान विठ्ठलांनी रथयात्रा सुरू करण्याचा आदेश दिला। साक्षात विठ्ठलांची आज्ञा मिळाल्याने जिवाजी पंतांनी श्री विठ्ठलाची सोने व इतर धातूपासून बनवलेली मूर्ती त्यांनी त्यांच्या महलात स्थापन केली आणि ती मूर्ती आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी रथात बसून संपूर्ण शहरात प्रदक्षिणा केली जाते। पंढरपुरात सन 1738 सालापासून रथ उत्सव सुरू झाला असून भक्तांच्या हातून ओढला जाणारा हा रथ 2 टनापेक्षा जास्त वजनाचा आहे। या रथामध्ये मधोमध श्री विठ्ठलाची आणि श्री रुक्मिणीची मूर्ती बसवली जाते। या रथ उत्सवामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सामील होत असतात। रथात बसवलेल्या मूर्ती शेजारी बसण्याचा व पूजा करण्याचा मान बडवे, देवधर तथा नातू पुजारी या आडनावाच्या मानकऱ्यांना असून रथ ओढण्याचा आदेश रानडे नावाच्या मानकऱ्यांना आहे आणि रथ ओढण्याचा मान वडार समाजाच्या लोकांना आहे। हे मानकरी पेशवे कालापासून खाजगीवाल्यांचे जमा खर्च करत होते।
याशिवाय रथाची देखभाल करणारे लोहार, सुतार, गवंडी आणि भगवान श्री विठ्ठलाचे सुरक्षा कर्मचारी आणि सेवकगण रथामध्ये उभे असतात। हे सगळे लोक पिढ्यानपिढ्या देवाची सेवा करत आहेत। सध्या या मूर्तीची जागा महेश्वरी धर्मशाळेमध्ये असून रथ उत्सवाची संपूर्ण सुरुवात महेश्वरी जनकल्याण संस्थान ट्रस्टद्वारे केली जाते। माऊलीच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातील व पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला। नातेपुते मुक्कामानंतर विठुरायाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या शाश्वत सुखाचा आनंद घेत टाळ मृदुंगाचा गजर व मुखी हरिनामाचा जयघोष करत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लाखो वैष्णवांचा मेळा दुपारी 12:30 वाजता मांडवे येथील पुलाला भक्तांचा महापूर आला होता। दुपारी 1 वाजता माऊलीचा पालखी सोहळा सदाशिवनगर येथील गोल रिंगणाकरिता मार्गस्थ झाला। सदाशिवनगरात पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत व शंकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। सुरुवातीला मैदानात रथापुढील दिंड्यांनी प्रवेश केला, त्यानंतर पालखीने मैदानात एक फेरी पूर्ण केली। मालक चोपदारांचा इशारा नंतर भोवे दिंडीला मानकरांनी जरी बटाक्याचे पताका घेऊन रिंगणाला 3 फेऱ्या मारल्या। चोपदारांनी माऊलीच्या अश्वाला 2 वाजता रिंगण दाखवले। यावेळी सर्व वैष्णवांच्या नजरा माऊलीच्या अश्वाकडे लागल्या होत्या। इत्या कथ्यात स्वराचा अश्व रिंगणात धावण्यासाठी निघाला आणि माऊलीच्या नावाचा जयघोषाने सारा असमत दणाणून गेला। काही क्षणातच दोन्ही अश्वांनी 2 फेऱ्या पूर्ण करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले। दरम्यान अश्वांच्या टपाखालील माती घेऊन मस्तकी घेण्यासाठी रिंगणात वारकऱ्यांसह भक्ताची झुंबड उडाली। हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहिल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तरळत होता। गोल रिंगणात हुतुतू, फुगडी, खो खो या खेळात वारकरी देहभान विसरून नाचत होते। वाळवंटातील भगवान श्रीकृष्णाचे खेळ अनेक वैष्णवजन येथे खेळत होते। जळगाव शहरातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी व रिंगण सोहळा उत्सवात पार पडला। विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांची वेशभूषा धारण करीत पालखी मिरवणूक काढली। चिमुकल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर केल्याने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। विवेकानंद प्रतिष्ठानातर्फे काढण्यात आलेल्या दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी संतांची वेशभूषा धारण केली होती। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पालखी रिंगण सोहळा उत्सवात पार पडला। टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलीच्या पालखीची मिरवणूक निघाली। पंढरपुरात वैष्णवांचा मेळा आपल्या माऊलीला भेटायला गजबजला। तसेच माऊलीच्या याची तेही याची डोळा दर्शनाकरिता भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वाड भागातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मंदिराळी पाहायला मिळाली। असंख्य संख्येने भाविकांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले। मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठलाची महापूजा सुरू होती। जयलेवा ग्रुपच्या वतीने भाविकांना साबुदाण्याच्या खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। सायंकाळी भुसावळचे आमदार व राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। सावकारे यांनी मंदिराच्या सभासदांशी हितगुज केले। गेली 15 वर्षे सांगली शहर व उपनगरांना भेडसावणारा हा शेरी नाला प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सांगली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प धुळगाव येथील 70 एकर जागेवर उभा करण्यात आला। 12 वर्षापूर्वी या योजनेची किंमत 23 कोटीची होती, परंतु ती आता 35 कोटींच्या वर गेली आहे। असे असूनही हे दर 5 वर्षांनी आमदारकी खासदारकी आली की विद्यमान आमदार खासदार जागे होतात आणि आपला मोर्चा धुळगाव प्रकल्पापर्यंत भेटी देऊन गावकऱ्यांना पाणी सोडण्याचे आश्वासने देतात। परंतु रामाचा वनवास संपला तरी धुळगावकरांना पाण्याचा वनवास हा काही संपेना। याकडे प्रशासन व महापालिका फक्त बघ्याची भूमिका करतात। सदरचा शेरी नाला प्रकल्प वीज कनेक्शन विना अंतिम टप्प्यात रखडला आहे। आता 2014 ची आमदारकी आली की इच्छुक उमेदवारांची पाऊले धुळगावकडे वळली जातात, परंतु येथील शेतकरी शेरी नाल्याचे पाणी आपल्यापर्यंत पोहोचेल या आशेने इच्छुक उमेदवारांना पाणीसाठी साकडे घालताना दिसत आहेत। आता याची श्रेय कोणाच्या पदरी पडते ही पाण्याची वेळ पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे। यावेळी विद्यमान आमदारांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांनी पुन्हा दंड ठोपाटले आहेत। येत्या 17 तारखेपर्यंत सदरची योजना कार्यान्वित न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषणाचा इशारा धुळगावकरांच्या साक्षीने दिला आहे। धुळगावकर ताणलेले आहेत, त्याचा घसा कोरडा पडलेला आहे। 1800 एकर शेती या पाण्यामुळे ओलीचा खाली येणार आहे, त्यामुळे ताबडतोबीनं ही योजना कार्यान्वित करावी। या योजनेचा पंप हाऊस चालू करावं आणि तहानलेला धुळगाव आणि धुळगाव परिसरातला शेतकरी जो गेले अनेक वर्ष पाण्याची वाट पाहतोय, शेतीच्या पाण्याची वाट पाहतोय, त्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा। तो दिलासा जर महापालिका आणि जीवन प्राधिकरण देणार नसेल तर यापुढच्या काळामध्ये
आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही। प्रतिष्ठित घरातील मुलीशी प्रेम प्रकरण असल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना काष्टी येथे गेल्या 15 दिवसापासून घडली होती। मात्र या घटनेबाबत 2 दिवसापूर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका प्रतिष्ठित घरातील मुलीशी त्याच गावातील मजुरी करणाऱ्या मुलाचे प्रेम प्रकरण असल्याची चर्चा होत होती। त्यामुळे दिनांक 22 जून रोजी त्या मुलीच्या घरातील लोकांनी आबा काळे वय 22 या तरुणाला दुपारी 3 वाजेच्या सुमारास गजकाठीने मारहाण केली। या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याच्या गावाच्या शेजारील नदी पात्रात नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली व खड्ड्यात टाकून दिले। ही बाब जखमी आबा काळे यांचा भाऊ सतीश याला समजली। त्यानंतर त्याला काष्टी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची तब्येत गंभीर बनत असल्यामुळे त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। त्याच्या तब्येतील सुधारणा झाल्यावर त्याने घडलेला प्रकार भावाला सांगितला। त्यानंतर सतीश काळे याच्या फिर्यादीनुसार संजय पाचपुते, मनोज पाचपुते, अमोल पाचपुते, सलमान शेख, अल्ताफ शेख, योगेश पाचपुते, शरद एकाड, गणेश सावंत व गावातील लशीवाल्याचा मुलगा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी यातील संजय पाचपुते, सलमान शेख, शरद एकाड या 3 जणांनाही अटक केली आहे। या घटनेतील जखमी आबा काळे याला गंभीर मारहाण झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असून तो अतिशय गरीब कुटुंबातील असल्याचे समजते। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक RD मनतोडे करीत आहेत। विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे भक्तांची रीघ लागली असतानाच ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे वरोर येथील मंदिरात सुद्धा भाविकांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती। पहाटे 5ला निघाल्या दिंडी समवेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता। याविषयी तेथील पुजारी सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस पाटील यांनी। चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांसाठी विशेष म्हणजे नव्याने उद्यास आलेल्या पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून लोकल ट्रेन वाढवण्यात येतील अशी आशा सर्वसामान्य प्रवाशांना होती। मात्र आजचे दिन हे फक्त गुजरातसाठी असून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन मोदी सरकार सुरू करणार असले तरी ती रेल्वे श्रीमंतासाठीच असल्याचा रोष प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आलाय। तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही फायदेशीर निर्णय मोदी सरकारने घेतला नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते। तसेच डहाणू नाशिक रेल्वेची कुठलीही तरतूद या बजेटमध्ये नसल्याने महाराष्ट्र मुंबईकरांच्या तोंडाला पाने या बजेटने पुसली आहेत आणि त्यामुळे ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही या बजेटचा निषेध करतो असे परखड मत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी केदार काळे यांनी गरजा महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केले। रेल्वे अर्थसंकल्प हा चर्चगेट डहाणू जे रेल्वेचे प्रवासी आहेत यांच्यासाठी अत्यंत वाईट असा अर्थसंकल्प आहे। चर्चगेट डहाणू रेल्वेच्या नवीन गाड्या बिलकुल या अर्थसंकल्पात तरतूद दिसत नाही। चर्चगेट डहाणू लेडीज स्पेशलची तरतूद दिसत नाही। 15 दिवसापूर्वी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फर्स्ट क्लासचे आणि सेकंड क्लासचे पास भरमसाठ वाढवले आणि म्हटलं होतं की सुविधा देऊ, पण या सुविधासाठी तरतूद ह्या रेल्वे बजेटमध्ये बिलकुल दिसत नाही। अच्छे दिनच्या ऐवजी बुरे दिन या रेल्वे बजेटमुळे ह्या आमच्या डहाणू, पालघर, सफाळे, बोईसर, वाणगाव इकडच्या रेल्वे प्रवाशांवरती आलेले आहेत। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।